दुसरीकडे सिंघानिया मेन्शन, तुम्ही त्याच्याशी बोला ना, सरस्वतीजी म्हणाल्या, आणि सांगा की त्याने सूनबाईला इथे लग्नासाठी घेऊन यावं. बाजूला बसलेला आदित्य हसत म्हणाला, हो, मलाही भाभीला भेटायचंय आहे. गेल्या वेळी मी त्यांना पाहिलं नव्हतं. तसन त्याला आपल्या भावाच्या तोडून जे कौतुक ऐकलं त्यावरून समजलं होतं ती मुलगी अशी आहे. पण तरीही भाभी कशी असेंबळ त्याला उत्सुकता होती. सर्वांनी आदित्यकडे पाहिलं. आदित्यने सर्वांवर नजर फिरवत म्हटलं, तुम्ही सगळे मला का त्या जल्लादासमोर चारा म्हणून टाकायला निघालात? तेव्हाच सरस्वतीजी आदित्यकडे पाहत म्हणाल्या, तू त्याला चांगलं ओळखतोस, मग आता तूच का बोलत नाहीस त्याच्याशी? आदित्य एकदम खुर्चीवरून उठत मागे सरत म्हणाला, दादी, तुम्हाला मला या वयात मारायचंय का? तुम्हाला माहीत आहे ना भाई कसा आहे? तरीही तुम्ही मला हे काम सांगता? अहो, तुम्हीच बोला ना, तो तुमची थोडी तरी इज्जत ठेवतो. तेव्हा दादींनी डोळे बारीक करत आदित्यकडे पाहत म्हटलं, मग तू त्याच्याकडून पॉकेट मनी कशी घेतोस? हा आदित्य एकदम गडबडला. त्याचे डोळे मोठे झाले. तो दादींकडे पाहू लागला, कारण ही गोष्ट फक्त त्या दोघांमधली होती, कोणालाच माहीत नव्हती. मग खरंच त्याच्या भावाने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली? खरंच तो धोकेबाज निघाला? त्याला सगळ्यांना सांगायची काय गरज होती की मी त्याच्याकडून पॉकेट मनी घेतो? आदित्यच्या मनात विचार आला. दादी हसत आदित्यकडे पाहत म्हणाल्या, आम्हाला आतली गोष्ट माहीत आहे. आता विचार झाला असेल तर फोन लाव त्याला आणि सांग की पुढच्या 4 दिवसांत त्याने सूनबाईला घेऊन इथे यावं. आदित्य काही वेळ गप्प राहिला. मग तोंड वाकडं करत म्हणाला, सगळे मला पुढे का करतात? माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी का मारतात? मी लहान आहे म्हणून का? तेव्हा माणिक सिंघानिया, कोण म्हणालं तू लहान आहेस? पुढच्या वर्षी तुझं लग्न होईल, त्यानंतरच्या वर्षी तुला मूल होईल, आणि तरी तू म्हणतोस तू लहान आहेस? लहान कोणाला म्हणतात माहीत आहे का? आदित्यला खूप वाईट वाटलं. सगळे त्याला एकट्याला घेरत होते. शेवटी तो तोंड लटकवत हार मानत म्हणाला, सांगा भाईला काय सांगायचंय, मी आता बोलतो. सरस्वतीजी आदित्यच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाल्या, त्याला सांग तो सूनबाईला घेऊन इथे यावा. 1.5 वर्ष झाला तो तिला घेऊन गेला, पण अजून परत आला नाही. स्वतः येतो तेव्हाही मेन्शनमध्ये येत नाही. कोण जाणे काय चाललंय त्याच्या मनात. आणि ती मुलगी कुठे आहे? खूप गोड आहे ती, शांत, सोज्वळ, एक शब्द न बोलणारू. बाजूने मीनाक्षीजी म्हणाल्या, मलाही सुरुवातीला ती फारशी आवडली नव्हती, पण ती खूप गोड आहे. तिच्या त्या कोमल स्वभावाने आणि निळ्या डोळ्यांनी सगळ्यांचं मन जिंकलं. 4 महिन्यांत ती सगळ्यांना आपलीशी करायची. तिच्या बोलण्याने मनाला स्पर्श व्हायचा. आदित्य लक्षपूर्वक सगळ्यांचं ऐकत होतं. तेव्हा त्याच्या मनात त्या निळ्या डोळ्यांच्या मुलीचा विचार आला, जी त्याला एअरपोर्ट बाहेर भेटली होती. त्याने तिला किती शोधलं, पण ती सापडलीच नाही. तिचं नावही माहीत नव्हतं. तिच्या डोळ्यांनीच त्याला भुरळ घातली होती. ती पूर्णपणे कशी दिसत असेल याचा विचार करत आदित्य हसू लागला. कारण पहिल्यांदा कोणीतरी त्याच्यासोबत जागेसाठी भांडलं होतं, आणि तिच्या बोलण्यात आदर स्पष्ट दिसत होता. दुसरीकडे पुढचा दिवस सकाळ, इकॉनॉमी हॉस्पिटल. केविन झोपला नव्हता. तो तिथेच बसून आपल्या ऑफिसचं काम करत होता. त्याला अचानक यावं लागलं होतं, कारण अदितीने फोन करून सांगितला की तिचा अपघात झाला आहे. तिला शूटिंग दरम्यान दुखापत झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. केविनला यायचं नव्हतं, पण त्याचं इथे येण्याचं दुसरं कारणही होतं. त्याने वाजण्याच्या फोनकडे पाहिलं. तो काल रात्रीपासून तिथेच होता, त्या VIP वॉर्डमध्ये. आदित्यने फोन लावला आणि कानाला लावताच म्हणाला, भाई तुम्ही कुठे आहात? केविनने रुक्ष आवाजात विचारलं. का, आठवण येते? आदित्य डायनिंग टेबलवर बसून सर्वांकडे पाहत म्हणाला, आठवण आलीये, पण मला नाही, बाकी सगळ्यांना त्यांच्या सूनबाईंची आठवण येते, म्हणून फोन केला. सरस्वतीजी, सुहानीजी आणि मीनाक्षीजींनी डोक्याला हात मारला, कारण त्यांना आपलं नाव यात येऊ द्यायचं नव्हतं. त्यांना आदित्यच्या नावाने हे सगळं करायचं होतं, पण हा मूर्ख मुलगा कधीच सुधारणार नाही. ह्याच्या आतला हा सत्याचा किडा कधी जाईल कोण जाणे. ते फक्त विचार करत होते आणि रागाने आदित्यकडे पाहत होते. आदित्य त्यांना दुर्लक्षित करत पुढे म्हणाला,
भाई तुम्ही भाभीला एकदा घरी घेऊन या ना, आम्हाला त्यांना भेटायचंय. दुसरीकडून केविन रागाने समोर पाहत म्हणाला, तुम्हाला दुसरं काही काम नाही का? केवळ ह्या माणिक सिंघानियांनी आदित्यच्या हातातून फोन हिसकावला आणि ओरड म्हणाले, नेहमी तुझून चालणार नाही. ती आमच्या घरची सून आहे आणि लग्नाच्या समारंभात तिचं येणं साहजिक आहे. गेल्या 1.5 वर्षापासून तू तिला घेऊन गेलास. ती कुठे? तू भारतात राहतोस, मग ती मुलगी कुठे? तिथून केविन हसत म्हणाला, का अजूनही तुम्हाला तिचा पत्ता लागला नाही? तुम्ही तर तिला शोधत होता ना? त्याने आपले कागदपत्र एकीकडे ठेवले आणि असिस्टंटला इशारा करत खोलीबाहेर पडला. त्याचवेळी डोळे बंद करून पडलेली मुलगी अदिती डोळे उघडून त्याला बघू लागली. दुसरीकडे माणिक सिंघानिया एकदम शांत झाले. खरं होतं, 1.5 वर्षांपासून ते मिष्टीला शोधत होते. जिथे जिथे त्यांना वाटलं की केविन तिथे असू शकतो, तिथे तिथे त्यांनी शोधलं, पण मिष्टी त्यांना कुठेच सापडली नाही. सापडली असती तर ते स्वतः तिला इथे घेऊन आले असते. माणिक सिंघानिया स्वतःला सावरत रागाने म्हणाले, आम्ही तुझी बकवास ऐकण्यासाठी फोन केला नाही. आम्ही फक्त हे सांगायला फोन केलाय की रियाचं लग्न आहे, म्हणून तुला सूनबाईला घेऊन इथे यावा लागेल. जास्त दिवस नाही, फक्त लग्न निर्विघ्न संपन्न होईपर्यंत राहा, मग घेऊन जा. आम्ही काही बोलणार नाही. केविन तेव्हा हॉस्पिटलच्या VIP रूममधून बाहेर आला होता. अदिती बेडवर पडून त्याच्याकडे डोळे उघडून पाहत होती. बोलत बोलत केविन बाहेर आला, पण त्यांनी समोर पाहिला नव्हतं. समोरून येणाऱ्या मिष्टीने त्याला पाहिलं आणि झटकन जवळच्या वॉर्डमध्ये शिरली. त्याला तिथे पाहून तिचे श्वास वाढले होते. मिष्टी स्वतःशीच म्हणाली, हा इथे कसा? तिने त्याला खोलीतून बाहेर येताना पाहिलं आणि तिथेच लपून राहिली. केविन जाईपर्यंत ती तिथेच थांबली. तिला माहीत नव्हतं की इथे कोण आहे ज्याला भेटायला तिच्या नवरा आला आहे. हा फ्लोर VIP पेशंटसाठी रिझर्व्ह होता. आता तिला हेही पाहायचं होतं की तो कोणाला भेटायला आला आहे. तेवढ्यात तिची सहकारी मोनाजी मागून आली. तिला पाहून म्हणाली, काय झालं? तू इथे काय करतेस? मिष्टीने आपली घबराहट लपत म्हटलं, काही नाही, मी फक्त तपासत होते की कोणाला काही हवंय का. डॉक्टर. मोनाने मिष्टीकडे पाहिलं आणि मान डोलावत निघून गेली. मिष्टीने सुटकेचा निश्वास टाकला, पण तिच्या मनात एकच विचार होता, तिथे कोण असेल. मिष्टीने आपल्या टीमला तिथे पाठवलं असं सांगून की तिला वॉशरूमला जायचं आहे. सगळे गेल्यावर ती त्या VIP रूममध्ये गेली. तिची नजर बेडवर पडलेल्या सुंदर मुलीवर गेली. हे नाव तिला ओळखीचं होतं. तिला अंदाज आला. तिच्या हृदयात दुःखाची कळ उठली. तरीही ती पुढे गेली आणि टेबलाजवळ सर्व काही तपासू लागली. अदिती आणि तिच्या असिस्टंट फक्त तिलाच पाहत होते. अदितीने मिष्टीकडे पाहत कटुतेने म्हटलं, डॉक्टरही इतके सुंदर असतात का? कारण मिष्टीचे डोळे खूप सुंदर होते. ते तोंडावर मास्क घातला असला तरी तिची सुंदरता लपत नव्हती. तिच्या सुंदरतेमुळे अर्धे पेशंट बरे व्हायचे असं सगळे म्हणायचे. मिष्टीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने केविनच्या फोनवर या नावाचे नोटिफिकेशन्स कितीदा पाहिले होते. तिचे पाय थरथरू लागले. म्हणजे ही ती मुलगी होती जिच्यासाठी तिचा नवरा इथे आला होता. जर ती बरी असती तर तो रात्री तिच्याकडे आला नसता. मिष्टीने मोठ्या कष्टाने आपले अश्रू आवरले आणि तिथून बाहेर पडली. आत अदितीने तिच्या असिस्टंटकडे पाहत म्हटलं, मला हे समजत नाही. मिस्टर सिंघानिया माझ्यासाठी इथेपर्यंत येतात, पण माझ्याजवळ काय येत नाहीत. बाकी सर्वही तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, असं कसं होऊ शकत? इतकी सुंदर मुलगी समोर असताना तो स्वतःला कसा नियंत्रणात ठेवू शकतो? पुढे काय होईल? अदितीला सत्याचा उलगडा होईल का? ॲड. केविन आणि मिष्टी यांच्यात कधी प्रेम निर्माण होईल का? कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.